श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तर आजचा दिवस आपला खूप छान जावा आणि स्वामी कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करत अशीच मी महाराजांच्या प्रार्थना करते. तर आज आहे शनिवार 13 जानेवारी 2024 आणि आज आहे नृसिंह सरस्वती महाराजांची जयंती. पहा, बऱ्याच जणांना नृसिंह सरस्वती महाराजांचा जन्म कुठे झाला याबद्दल काहीच माहिती नाही. तर पहा, म्हणजे आपला नृसिंह सरस्वती महाराजांचा जन्म हा लाडकारंजा येथे झाला आहे. तर लाडकारंजा ही त्यांची जन्मभूमी आहे आणि मग नृसिंह सरस्वती महाराजांचा जन्मकाळ दुपारी 12 वाजता केला जातो. कारंजा येथे नृसिंह सरस्वती महाराजांचे काळेवाडा पौष शुक्ल पक्ष द्वितीयाला जगद्गुरू अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचा जन्म कारंजा नगरीमध्ये झाला होता. कारंजा हे पौराणिक आणि ऐतिहासिक नाव श्री करंज ऋषींनी ठेवले होते. पूर्वी या गावाला करंज नगरी म्हणून ओळखत. या गावात पाण्याचे दुर्भिक्ष होते म्हणून या करंज ऋषींनी हातात कुदळ घेऊन तलाव खोदण्यास सुरुवात केली. त्याचवेळी उत्तरेतून एक ऋषींचा संघ तेथे आला आणि आपापल्या कमंडलूतील जल तेथे ओतले आणि एक मोठा जलाशय तयार झाला. हा जलाशय आजही ऋषी तलाव या नावाने ओळखला जातो. वाशिम जिल्ह्यातील लाडकारंजा या गावी देवी अंबाभवानी आणि देव माधव काळे यांच्या पोटी नृसिंह सरस्वतींनी जन्म घेतला. श्री महाराजांचा शततारका नक्षत्रावर जन्म झाला आणि जन्मनाव शाळीग्रामदेव हे होते. नंतर मोठ्या थाटाने त्यांचे बारसे साजरे करून नरहरी हे व्यवहारिक नाव विधीपूर्वक ठेवण्यात आले. समकालीन ग्रंथात असा उल्लेख आढळतो. माधवशास्त्री श्री अंबिका कारंज सती थोर पूर्वजन्मी तिजसी श्री वल्लभ वर पुढील जमणी तव कुशी धरीन अवतार म्हणमुनी आंबे कुशी आले ऐका तिथी वार. द्वितीया पौष शुद्ध शतक तारावरी माध्यानी अवतरले नरहरी शनिवारी. आदो माघ कृष्ण शुभ तिथी मृगवारी पुष्पासनी आरूढले त्रिगुण यतिधारी. जन्मताच ते ओमचा जप करू लागले. सर्वसामान्य मुलाप्रमाणे ते रडले नाहीत. त्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटले. तत्कालीन महान ज्योतिषांनी हा मुलगा साक्षात ईश्वराचा अवतार असल्याचे तेव्हाच सांगितले. हा लौकिक मुलगा श्रीहरीप्रमाणे सर्व नरांचे पाप ताप दैन्य हरण करणारा होईल म्हणून याचे नाव नरहरी असे ठेवावे असे त्यांनी सुचवले. त्याच्या स्पर्शाने आईच्या स्तनांतूनही अमाप दूध स्रवत होत असे. कौतुकात बाळ वाढू लागले. पण वय वाढत चालले तरी ओंकाराखेरीज कोणताच शब्द त्याला बोलता येत नसे. हा मुलगा मुका निघणार की काय अशी शंका आली. 7 वर्षापर्यंत बाळाने दुसरा शब्दच कधी उच्चारला नाही. त्याच्या मुंजीचा बेत ठरला. पण हा कुमार मंत्रोच्चार कसा करणार म्हणून सर्वांना काळजी होती. बाळाने नाना चमत्कार करून दाखवले. लोखंडाचा हात लावताच त्याने 52 कशी सोने करून दाखवले. लोखंडाला हात लावताच या बाळाने 52 कशी सोने करून दाखवले. मुलाचे सामर्थ्य प्रत्ययात आले. तो तारक शिरोमणी कारणिका पुरुष कुळदीपक तुझेनी सर्वस्व लाभले बोलता आम्ही नाही ऐकले. अज्ञान मायेने वेष्टिले मुके ऐसे म्हणो तुझ अशी कबुली मातेने दिली. यथाविधी नरहरींचा व्रतबंध करण्यात आला. गायत्री मंत्राची दीक्षा घेऊन कुमार मातेजवळ भिक्षेसाठी आला. यावेळी बाळाने ऋग्वेदातील मंत्राचा स्पष्ट उच्चार केला. अग्निमिळे पुरोहित या मंत्राचा उच्चार ऐकताच सर्वांना नवल वाटले. यजुर्वेद सामवेद म्हणून बाळाने सगळ्या लोकांना चकित केले. हा कुमार अवतारी पुरुष असल्याची खात्री सर्वांना पडली. मातेला बाळाने एक भिक्षा मागितली. निर्धार राहिला माझे या चित्ता निरोप द्यावा आम्हा त्वरिता जाऊ तीर्थे आचरावाया. म्हणजे वेदाभ्यास करण्यासाठी सर्वत्र संचार करण्याचा बाळाचा मानस पाहून मातापित्यास दुःख झाले. पुत्र रक्षक होईल या आशेवर जगलेल्या मातेची निराशा झाली. आईचे दुःख ओळखून मुलाने तिला ब्रह्मज्ञान सांगितले. तिला आणखी 4 पुत्र होतील असे आश्वासन दिले आणि पूर्वजन्माची स्मृती करून दिली. त्याचबरोबर श्रीपाद श्रीवल्लभ स्वरूपात दिसत असे तो बाळक या श्रीपादरूपी नरहरीला ओळखून मातेने बालकाचे चरण धरले. मुंजीनंतर ते लवकरच तीर्थयात्रेला निघाले. पण वत्सल मातेच्या आग्रहास्तव ते 1 वर्ष करंज ग्रामातच राहिले. मातेला आणखी 2 सुपुत्रांची प्राप्ती झाल्यानंतर ते श्री क्षेत्र काशीला निघाले.
प्रयाणकाली त्यांनी मातेला त्रिमूर्ती दत्त स्वरूपात दर्शन देऊन पूर्व अवतारातील श्रीपाद श्रीवल्लभ आपणच असल्याचे दाखवून दिले. स्मरण करशील त्यावेळी मी तुला दर्शन देईन असे आश्वासन देऊन श्री क्षेत्र काशीला निघाले. वाशिम जिल्ह्यातील कारंजा या गावी देवी अंबा भवानी आणि देव माधव काळे यांच्या पोटी श्री गुरु नरसिंह सरस्वती यांचा जन्म झाला. श्री क्षेत्र नृसिंहवाडी तेथील दत्त मंदिरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत दुपारी 12 वाजता श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा जन्मकाळ सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होतो. 7 दिवस चालू असलेल्या या जन्मोत्सव सोहळ्यात येथील दत्तदेव संस्थानच्या वतीने अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. येथील कृष्णा पंचगंगा नदीच्या संगमावर श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी 12 वर्षे तपश्चर्या करून मनोहर पादुकांची स्थापना केली. त्यांच्या या तपसाधनेनेच या गावाला नृसिंहवाडी हे नाव मिळाले असलेले सदर जन्मोत्सवास येथे अनन्यसाधारण महत्त्व आहे. येथील दत्त मंदिरात पहाटे 5 वाजता काकड आरती षोडशोपचार पूजा झाल्यावर श्रीचरणावर रुद्राभिषेक करण्यात येतो. उत्सव काळात सुरू असलेल्या श्रीपद गुरुचरित्र पारायणाची आज सांगता करण्यात येते. सकाळी 11 वाजता वेदमूर्ती ब्राह्मणवृंदांकडून जन्मख्यान आणि पुराण आणि दुपारी 12 वाजता श्री गुरुदेव दत्तांच्या गजरामध्ये श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा जन्मकाळ सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होतो. जन्मकाळ प्रसंगी भाविकांनी आकर्षक फुलांनी सजविलेल्या श्रींच्या चांदीच्या पाळण्यावर अभिर गुलाल आणि फुलांची मुक्त हस्ताने उधळण केली जाते. मानकरी ब्राह्मणवृंद श्रींची विधिवत पूजा करतात आणि पाळणा म्हणतात आणि प्रार्थना करतात. महिला मोठ्या भक्तीने श्रींचा पाळणा जोजवितात व मंगल आरतीने ओवाळले जाते. यानंतर भक्तांना सुंठवड्याचे वाटप केले जाते. अशाच स्वरूपात अनेक दत्तस्थानी नृसिंह सरस्वती जन्मोत्सव साजरा होतो. श्री क्षेत्र गाणगापूर, कारंजा आणि कुरवपूर येथे हजारो भक्त श्रीचरणी नतमस्तक होऊन या आनंद सोहळ्यात सहभागी होतात. श्री नृसिंह सरस्वती दत्तात्रेय स्वामी महाराजांच्या जन्मतिथीबाबत आख्यायिका. महाराजांच्या जन्मतिथीचा उल्लेख गुरुचरित्रात देखील नाही. सुमारे 300 वर्षापूर्वी नरसोबावाडीला नारायण स्वामी नावाचे थोर अधिकारी पुरुष होते. देवांच्या सेवेत असलेल्या पुजारी कुटुंबात गुरुभक्त पुजारी नावाचे सेवक होते. फार काही उद्योग जमला नाही आणि स्वामींच्या सहवासात बसून राहायचे. नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची यांच्यावर कृपादृष्टी होती. गुरुभक्त पुजाऱ्यांच्या घरी एक तळघर होतं. रोज संध्याकाळी देव त्यांच्या घरी दूध घ्यायला येत. स्वामी आलेले केवळ गुरुभक्त पुजारी आणि त्यांच्या मोठ्या सुनेला समजत असे. देवांना तळघरात दुधाचा नैवेद्य दाखवल्यावर धुपाचा सुगंध येई आणि महाराज तिथून अदृश्य होत. एकदा नारायण स्वामींनी गुरुभक्त पुजाऱ्यांना म्हटलं की देव रोज तुमच्या घरी दूध घ्यायला येतात, त्यांची जन्मतिथी तरी विचारा. एकदा गुरुभक्त पुजाऱ्यांनी देवांना संध्याकाळी दूध घ्यायला आल्यावर त्यांची जन्मस्थिती विचारली. देवाने गुरुभक्तांना त्यांची जन्मतिथी सांगितली. पौष शुद्ध द्वितीया. गुरुभक्तांनी येऊन नारायण स्वामींना सर्व हकीकत सांगितली. नारायण स्वामी आनंदित झाले व जन्माचं साल कोणतं हे मात्र समजलं नाही. गुरुभक्त पुजारी ते विचारताच विसरले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी देव घरी आल्यावर विचारू असा विचार करून गुरुभक्त घरी गेले. पण त्यानंतर देव गुरुभक्तांच्या घरी दूध घ्यायला यायचे बंद झाले. ह्या गोष्टीचं खूप वाईट वाटलं. गुरुभक्त बुद्धीने थोडेसे मंद होते, पण देवाच्या कृपेने त्यांनी देवांच्या स्तुतीपर शेकडो स्तुतीपर श्लोक आणि आरत्या रचल्या, ज्या आजही वाडी, गंधर्वपूर, कारंजा येथे नित्यक्रमात गायल्या जातात. देवांचा जो कृपाप्रसाद गुरुभक्त पुजाऱ्यांना लाभला तो अमूल्यच होता. तर पहा, नृसिंह सरस्वती महाराजांचा जन्म आणि त्याच्याबद्दल त्यांच्या ज्या काही कथा आहेत तर त्या अवर्णनीयच आहेत. पण हा अनमोल असा ठेवा आपल्याला गुरुचरित्राच्या माध्यमातून मिळालेला आहे. अध्याय 11 म्हणतात, श्री गुरूंचा पुढचा अवतार कसा झाला ते मला सविस्तर सांगा. असे नामधारक म्हणाला असता सिद्ध म्हणाले, श्रीपाद अवतारात मतिमंद ब्राह्मण गुरुकृपेने विद्वान झाला. ही कथा मी तुला पूर्वीच 8व्या अध्यायात सांगितली. श्रीपादांनी त्या मुलाच्या आईला शनी प्रदोषाच्या दिवशी शिवपूजन करण्यास सांगितले. त्यानुसार तिने ते व्रत आयुष्यभर केले. काही दिवसांनी तिला मृत्यू आला. त्यानंतर ती कारंजा गावात वाजसनीय शाखेच्या एका ब्राह्मणाची कन्या म्हणून जन्मास आली. तिच्या आईवडिलांनी तिचे चांगल्या प्रकारे पालनपोषण केले. तिचे नाव अंबा भवानी असे ठेवण्यात आले. ती उपवर झाली असता त्या गावातील शिवभक्त माधव नावाच्या ब्राह्मणाशी तिचा विवाह झाला. अंबा आणि माधव दोघेही भगवान शंकराची मोठी भक्ती करीत असत. ते दोघेही नित्यनियमाने प्रदोषसमयी शिवपूजन करीत असत. शनिवारी आणि त्रयोदशीला विशेष प्रकारे यथासांग शिवपूजा करीत असत. आपल्या श्री दत्तात्रेयांसारख्या पुत्र व्हावा अशी त्यांची इच्छा होती. काही दिवसांनी अंबा भवानीला पुत्र झाला. सर्वांना अतिशय आनंद झाला आणि तो तेजस्वी पुत्र जन्मताच त्यांनी ओंकार नावाचा शब्द उच्चारला.
तेव्हा ज्योतिषांनी सांगितले, हा जातक ज्योतिषी म्हणाले, अवतारी पुरुष आहे, सर्वांचा गुरु होईल, याच्या शब्दांना मोठी प्रतिष्ठा प्राप्त होईल, हा लोकांच्या इच्छा पुरवणारा चिंतामणी होईल, अष्टसिद्धी नवनिधींचा हा स्वामी त्रैलोक्यात वंदनीय पूजनीय होईल, याच्या दर्शनाने केवळ महापातकी लोक पावन होतील, याचे केवळ स्मरण केले असता दुःख दारिद्र्य नाहीसे होईल, हा इच्छा पूर्ण करील, मात्र हा विवाह करणार नाही, हा संन्यासी होईल, तुम्ही दोघे मोठे भाग्यवान पुण्यवान आहात, म्हणूनच आम्हाला हा पुत्र लाभला, याचा नीट सांभाळ करा, याच्या इच्छेविरुद्ध जाऊ नका. ब्राह्मण ज्योतिषाने त्या मुलाला मोठ्या भक्तिभावाने नमस्कार केला. ज्योतिषाने वर्तवलेले ऐकून अंबा आणि माधव यांना अतिशय आनंद झाला. त्यांनी ज्योतिषाला सन्मानपूर्वक हस्तांकार दिले. माधव ब्राह्मणाचा नवजात पुत्र ओंकार जपतो ही बातमी वाऱ्यासारखी गावभर पसरली. गावातील असंख्य स्त्री पुरुष हे माधवाच्या घरी गर्दी करू लागले. आपल्या या पुत्राला आल्या गेलेल्यांची दृष्ट लागू नये म्हणून अंबा त्या पुत्राची खूप काळजी घेत होती. दृष्टी काढीत असे, त्याच्या गळ्यात गंडातुरा बांधत असे. अहो, केवळ लोकद्वारासाठी ज्या परमात्म्याने अवतार धारण केला त्याला दृष्ट काय लागणार. पण आईची ती काळजी घेणारच. मुलगा 10 दिवसांचा झाल्यावर त्याचे मोठ्या थाटात बारसे करण्यात आले. शालक ग्रामदेव असे त्याचे जन्मनाव आणि नरहरी असे पाण्यातले नाव ठेवण्यात आले. पण तो नरहरी दिवसामाजी वाढू लागला, पण तो ओंकाराशिवाय काहीच बोलत नसे. आणि मग जेव्हा गायत्री मंत्र शिकवायचा, भगवान शंकरांनी आपल्याला पुत्र दिला पण तो मुका दिला असं त्यांच्या वडिलांना वाटू लागले. या विचाराने दुःखी झालेले अंबाभवानी रडू लागली. नरहरीने आपल्या आईचे दुःख ओळखले, पण त्याने घरातली एक लोखंडी पहार हाती घेतली. त्याच क्षणी ती पहार सोन्याची झाली. मग नरहरीने लोखंडी वस्तूंना हात लावला, त्या सगळ्या वस्तू सोन्याच्या झाल्या. तो चमत्कार पाहून नरहरीच्या आईवडिलांना मोठे आश्चर्य वाटले. ते त्याला जवळ घेऊन म्हणाले, बाळा, महात्मा आहेस तू, प्रत्यक्ष परमेश्वर आहेस, पण तू बोलत का नाहीस? तुझे बोबडे बोल ऐकण्याची आमची खूप इच्छा आहे, तू आमची इच्छा पूर्ण कर. नरहरी हसला. त्याने शेंडी, जानवे, मेखला यांच्या खुणा करून तुम्ही माझी मुंज करा म्हणजे मी बोलेन असे खुणेने सुचवले. त्यामुळे त्याच्या आईवडिलांना अतिशय आनंद झाला. त्यांनी नरहरीची मुंज करायचे ठरविले. मग एका शुभमुहूर्ताला नरहरीची मुंज केली. माधवाने त्या निमित्ताने खूप दानधर्म केला. भोजन, दक्षिणा, मानपान यासाठी भरपूर खर्च केला. ते पाहून काही टवाळखोर लोक म्हणाले, माधवाने इतका खर्च कशासाठी केला? मुलाची मोठ्या थाटात मुंज केली, पण तो गायत्री मंत्र कसा शिकणार? या मुक्याला संध्या कोण शिकवणार? आणि नंतर हा वेदाभ्यास तरी कसा करणार? दुसरे टवाळखोर म्हणतात, काही का असेना या निमित्ताने आपल्याला भोजन मिळाले, दक्षिणा मिळाली. माधवाने गायत्री मंत्राचा उपदेश केला. आणि काय आश्चर्य, नरहरीने गायत्री मंत्राचा स्पष्ट उच्चार केला. गायत्री मानतच दीक्षाविधी पूर्ण झाल्यावर नरहरीची माता भिक्षा घेऊन आली. मातेने पहिले भिक्षा घालताच नरहरी खणखणीत स्वरात ऋग्वेद म्हणून लागला. दुसरी भिक्षा घालताच यजुर्वेद आणि तिसरी भिक्षा घालताच सामवेद म्हणून लागला. 7 वर्षांचा मुलगा सगळे वेद अस्खलित म्हणतो आहे हे पाहून सर्व लोक आश्चर्याने थक्क झाले. अहो, हा मुलगा प्रत्यक्ष श्री गुरु दत्तात्रेयांचाच अवतार आहे. सगळे लोक नरहरीचा जय जयकार करू लागले, त्याच्या चरणांना वंदन करू लागले. हा मुलगा मनुष्य रूपातील परमेश्वराचा अवतार आहे याची सर्वांना खात्री पटली. आपल्या मुलाचे कौतुक पाहून माधव आणि अंबा आनंदाच्या डोहीत डुबू लागले. मग नरहरी आपल्या आईवडिलांच्या पाया पडून म्हणाला, मी आता तीर्थयात्रा निघतो, मी संन्यास घेणार, मला परवानगी द्या. मग तो आईला म्हणतो, माते, तू मला भिक्षा मागण्याची आज्ञा केली आहेस, मी आता घरोघरी भिक्षा मागत तीर्थयात्रा करेन. नरहरीचे शब्द ऐकून अंबा रडू लागली. ती म्हणाली, माझी शिवपूजा फळास आली, म्हणून तर तुझ्यासारखा तेजस्वी पुत्र मिळाला. तू आमचा सांभाळ करशील अशी आशा होती. आता तू गेलास तर आम्हाला कोण आधार? असे दुःखाने बोलत असतानाच ती बेशुद्ध पडली. नरहरीने तिला सावध केले. तो तिला समजावीत म्हणाला, माते, मला जे कार्य नेमून दिले आहे त्यासाठी मला गृहत्याग करायचा आहे. मग तुम्ही शोक करू नका. तुम्हाला 4 पुत्र होतील, ते तुमची उत्तम सेवा करतील. माझे बोलणे खोटे ठरणार नाही. असे बोलून त्याने वरदहस्त तिच्या मस्तकी ठेवला. त्याच क्षणी तिला पूर्वजन्माचे स्मरण झाले. तिला हेही कळले की आपला नरहरी म्हणजेच श्रीपाद श्रीवल्लभ. नरहरी तिला म्हणाला, माते, मी तुला हे गतजन्मीचे ज्ञान जाणीवपूर्वक दिले आहे, ते गुप्त ठेव. मी संन्यासी आहे, संसारापासून अलिप्त आहे. आता मी तीर्थयात्रा करीत फिरणार आहे, मला निरोप दे. नरहरीने इतके सांगितले
तरीसुद्धा अंबा त्याला म्हणाली, नरहरी, आता तू गेलास की मला कधीही दिसणार नाहीस. तुझ्याशिवाय मी जिवंत कशी राहू? इतक्या लहानपणी संन्यास घेण्याची काय आवश्यकता आहे? धर्मशास्त्रानुसार मनुष्याने 4 आश्रम क्रमाक्रमाने आचरावे. ब्रह्मचर्याश्रम वेदपठन करावे, मग गृहस्थाश्रम स्वीकारावा, सर्व इंद्रिय तृप्त करावीत, यज्ञादी कर्मे करावीत, मग तपाचरणास जाऊन शेवटी संन्यास घ्यावा. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, नरहरीने मातेला जे तत्त्वज्ञान सांगितले तेच मी तुला सांगणार आहे, ते ऐक. अशा रीतीने श्री चरित्रामृतातील श्री गुरु नरहरीचं बालचरित्र लीलावर्णन नावाचा अध्याय आहे. तर असे दत्तोपासक आपल्याला श्री नृसिंह सरस्वती दत्तोपासकाचे संजीवक होते. 13व्या शतकाच्या अखेरीस दत्तोपासनेच्या पुराण प्रवाहात संजीवन ओतण्याचे कार्य श्री नृसिंह सरस्वतींनी केले. समग्र महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात ते दीपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरले. नरहरी आपल्या आईला म्हणाले, आई, मला आता निरोप दे, तीर्थयात्रेला जावे अशाचा मी निश्चय केला आहे. घरोघरी भिक्षा मागून ब्रह्मचर्याचे पालन करून वेदाभ्यास करावा. तसेच माझा असा मानस आहे. हे ऐकून आईला फारच दुःख झाले. जेव्हा माझे चिंतन कराल, मला भेटण्याची उत्कंठा वाटेल, तेव्हा मी तुम्हाला मनोवेगाने येऊन भेटेन, असे नरहरीने आश्वासन दिल्यावर त्याच्या आईवडिलांनी त्याला संन्यास दीक्षा घेण्यास मान्यता दिली. नरहरी प्रथम काशी क्षेत्र या ठिकाणी गेले. तेथे त्याने अध्ययन केले. कृष्ण सरस्वती यांचा अधिकार म्हणून नरहरीने त्यांच्याकडून दीक्षा घेतली व त्यानंतर ते नृसिंह सरस्वती या नावाने प्रसिद्ध झाले. श्री गुरु नृसिंह सरस्वतींनी दक्षिणेकडील निरनिराळ्या तीर्थांना भेट दिली. नरसोबाची वाडी इथे 12 वर्षे राहून त्यांनी लोकद्वाराचे प्रचंड कार्य केले. पुढे ते गुप्त रूपाने संचार करीत गाणगापूर येथे प्रकट झाले. त्यांचे असंख्य शिष्य होते. श्री गुरूंनी सर्व शिष्यांना बोलाविले आणि सांगितले की आमची प्रसिद्धी फार झाली आहे, यापुढे गुप्त राहावे असे मनात आहे. मी तुम्हाला सोडून जात नसून फक्त गुरुरूपाने येथे राहणार आहे. जे जे असती माझ्या प्रेमी त्यांते प्रत्यक्ष दिसे नयनी, लौकिकमते अविद्याधर्मी जातो श्रीशैल्या यात्रेसी. श्री गुरु म्हणाले, जे लोक माझी भक्ती करतील, मनोभावे माझे गुणगान करतील, त्यांच्या घरी आम्ही सदैव राहू. त्यांना व्याधी, दुःख आणि दारिद्र्याचे भय असणार नाही. त्यांच्या सर्व मनोकामनांची पूर्ती होईल. माझे चरित्र जे वाचतील त्यांच्या घरी निरंतर लक्ष्मी, सुख आणि शांती लाभेल, असे सांगून ते त्यांच्या इच्छेनुसार भक्तांनी केलेल्या फुलांच्या आसनावर बसले. ते आसन नावेसारखे पाण्यात सोडले. भक्तांच्या भावना अनावर झाल्या. लौकिक मताने मी जात आहे, तरी भक्तांच्या घरी व गाणगापूरला माझे सान्निध्य सदैव राहील, असे श्री गुरूंनी सांगितले. नंतर ते पोचल्यावर प्रसादाची खून म्हणून फुले वाहत आली. श्रीपाद श्री वल्लभ हा श्री दत्तप्रभूंचा दुसरा अवतार. कलो श्रीपाद श्री वल्लभ अशी या अवताराची ख्याती आहे. श्री नृसिंह सरस्वती हे श्री दत्तप्रभूंचे तिसरे आणि श्रीपाद श्री वल्लभांचे उत्तरावतार आहेत. तेच पुढे श्री अक्कलकोट स्वामी समर्थ म्हणून प्रसिद्धी पावले. श्री नृसिंह सरस्वती हे दत्तोपासनेचे संजीवक होते. श्री गुरुचरित्र हा अपूर्व ग्रंथ दत्तसंप्रदायाचा वेदतुल्य प्राणप्रिय ग्रंथ आहे. प्रापंचिकांचा आणि परमार्थिकांचा तो मनोकामना पूर्ण करणारा चिंतामणीच आहे. या वेदतुल्य गुरुचरित्राचे चरित्र नायक श्री नृसिंह सरस्वती. श्री गुरुचरित्रात अध्याय 11 आणि 51 या अध्यायात त्यांचे समग्र लीलाचरित्र आलेले आहे. श्री नृसिंह सरस्वती संन्यास धर्माचे सर्वोत्तम आदर्श होते. तू भक्तजना कामधेनू मनुष्यदेही अवतरोनू, तुझा पार न जाणे कवनू, त्रिमूर्ती तूच होसी. श्री गुरूंच्या लीला कथा श्री गुरुचरित्रात आलेल्या आहेत. आजही श्री गुरुचरित्र पुराणानुसार गाणगापुरातच आहेत आणि आजही श्री गुरु गाणगापुरातच आहेत. भक्तांना ते दर्शन देतात. औदुंबरा तळवटी नरसिंह योगी कृष्णा तटी, परमशांत सुखास भोगी ध्यानस्थ होऊनी, समस्त चरित्र पाहे, अनन्य जो शरण इच्छित येत आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या मंत्राचा आज जास्तीत जास्त जप करावा. अनन्य असे त्याचे आपल्याला नक्कीच फळ मिळेल. श्री स्वामी समर्थ. झालेली सर्व सेवा स्वामींच्या चरणी नृसिंह सरस्वती महाराजांच्या चरणी अर्पण करून मी आपली रजा घेते. चला तर मग परत एकदा भेटू अशाच सुंदर माहितीसह. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा।